राहत्यातील बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश। नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। राहता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळ पिंपरी परिसरामध्ये सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घातलाय। श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर रवींद्र कुटेसह 2 एजंट यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आली आहे। अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर आणि लोणी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईमध्ये हे प्रकरण उघडकीस आलं आहे। श्रीरामपूर शहरातील डॉक्टर रवींद्र कुटेंसह प्रदीप भाऊसाहेब ढगे, निलेश ज्ञानेश्वर भवर असे या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत। 29 एप्रिल 2026 ला अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कालव्यालगत असलेल्या एका खोलीमध्ये गर्भवती महिलांकडून तब्बल 10,000 रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचं समोर आलं होतं। याच माहितीची खातरजमा करत पोलीस पथकाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आणि PCPNDT प्राधिकरणाच्या उपस्थितीमध्ये हा सापळा रचून छापा टाकला आहे। या छाप्यामध्ये डॉक्टर राहुल भनगे आणि अभिजित भुसाळ यांना रंगेहात पकडण्यात आलं। या घटनास्थळावरून अल्ट्रासोनोग्राफी मशीन, मोबाईल फोन, रोख रक्कम, विविध साहित्य आणि 3-4 चाकी वाहने असा तब्बल 24 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय। या तपासाच्या पुढील टप्प्यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम करणारे प्रदीप ढगे आणि निलेश भवर यांचा देखील सहभाग उघड झालाय। पोलिसांनी दोघांनाही शिताफीने अटक केली आहे। विशेष म्हणजे आरोपींच्या चौकशीतून श्रीरामपूर येथील डॉक्टर रवींद्र कुटे यांचाही या गैरप्रकारामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील काही घटकांकडून होत असलेल्या गंभीर गैरप्रकारांचं भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय। गर्भलिंग निदानासारख्या कायद्याने बंदी असलेल्या आणि समाजामध्ये लिंगभेद वाढवणाऱ्या कृत्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने उचललेलं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये आणखी काही डॉक्टर आणि एजंट यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे। लोणी पोलीस स्टेशन मार्फत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। या धडक कारवाईमध्ये अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि लोणी पोलीस स्टेशनच्या पथकाने महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावली आहे। समाजातील कन्या भ्रूण हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या अशा रॅकेट्सच्या विरोधात ही कारवाई एक कठोर इशारा मानली जात आहे। तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।